माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णौ वंदे जगद्गुरुं. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी ऋषी म्हणाले, विष्णू प्रसन्न झाल्यावर सुदेवाने त्याची स्तुती केली. विष्णू म्हणाला, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो. तुला काय वर हवा तो माग. सुदेव म्हणाला, मला पुत्र नाही, तो द्यावा. एवढेच माझे मागणे. विष्णू म्हणाला, तुझ्या भाग्यामध्ये 7 जन्मापर्यंत पुत्र लाभ नाही. तू दुसरे काहीतरी माग. माझा उपाय चालत नाही. ते कठोर वचन ऐकून सुदेव मूर्छित पडला. त्याला सावध करून त्याच्या पत्नीने म्हटले, व्यर्थ कष्टी का होता? आपल्या भाग्यात असेल तेच भोगावे. हरीला सांगून काय उपयोग? दैव अनुकूल नाही असे आपण समजावे. देवाची भक्ती करीत आयुष्य घालवावे. गरुडाला मात्र वाईट वाटले. काही करून सुदेवाला पुत्र द्यावा, नाही तर तुमची भक्ती कोणी करणार नाही. तुलाच सरस सामर्थ्य आहे असे त्याने विष्णूला म्हटले. ते ऐकून विष्णूने त्याला म्हटले, तू सुदेवाला तुझ्या अधिकारात पुत्र देऊ शकतोस. तेव्हा गरुडाने त्या दोघांना पुत्रप्राप्तीचा वर दिला. विष्णूला पाठीवर घेऊन तो वैकुंठाला गेला. सुदेव ब्राह्मण पत्नीसह आपल्या घरी राहू लागला. काही काळाने त्याला एक पुत्र प्राप्त झाला. तो सर्व शुभ लक्षणाने युक्त मुलगा हुशार होता. शुकदेव असे त्याचे नाव पठवले. 8 वर्षात त्याने अनेक विद्या प्राप्त केल्या. काही दिवसांनी दैवत मुनी सुदेव ब्राह्मणाच्या घरी आले. शुकदेव त्यावेळी तेथे आला. देवल ऋषींना त्याने नमस्कार केला. त्याची लक्षणे पाहून देवलांना फार आनंद झाला आणि कुतूहलाने त्यांनी त्याची सर्व लक्षणे पाहिली. तेव्हा मात्र ते सुस्कार टाकून स्वस्थ बसले. त्यांची मुद्रा पाहून सुदेव चिंतेत पडला. तेव्हा देवलांनी म्हटले, हे विप्रा, आधी बाळाचे आयुष्य पाहावे, मग बाळाची लक्षणे सांगावी. या मुलाला 12 वर्षी पाण्यात बुडून मरण येणार आहे. ती आढळ सुदेवाला वाईट वाटले हो. देवल मुनी त्यांचे सांत्वन करून निघून गेले. सुदेवाला मूर्छा झाली. गौतमी मोठी धीराची होती. तिने पतीला धीर दिला आणि कितीतरी मोठमोठे लोकही मरण टाळू शकत नाहीत इत्यादी सांगून तिने त्याला हरिभक्ती करीत राहावे असे सुचवले. अशा प्रकारे तू पूर्वजन्मी सुदेव होतास व तो पोपट तुझा मुलगा होता असे वाल्मिकी ऋषी म्हणाले. चला आता आपण पोथी श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायाती सुदेव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून ऐसे वर्णन झाले. पुढे कथा वर्तली कैसी, सांगतो ऐका एक चित्तेसी. आधी कावी श्री वाल्मिकी ऋषी दृढ धनवासी सांगत. ताराया ते विप्राचे स्तुती वचन ऐकून तोषला भगवान. मेघ गंभीर वाचे तत्क्षण तया प्रती बोलत. आगासुदेवा त्वा उत्तम तपसंपदिले अप्रतिम. पूर्वी तादृश महत्कर्म केले नसे कोणी. ह्या तुझ्या अत्यग्रत ऐसी पेसी प्रसन्न झालो ऐसे तुझशी. तरी तुझे विचित अससी ते सर्वही सांग मज. मागशील ते तुझ देऊन सर्व मनोरथ पुरवीन. वत्सा तू भाग्यवान म्हणून दर्शन दिले. ऐसे हरीचे ऐकुणी वाणी सुदेव म्हणे का रमा जाणे. दयासागर कैवल्य राणे. जरी का प्रसन्न झालास तरी तुझ सत्पुत्र देही. राज्याधिक अन्य नको काही. पुत्रे विन शून्य सर्वही गृही नाही मज रुचत. ऐसे विप्राचे कुणी भाषण श्रीहरी बोले तया लागुण. आगा वत्सा तनया विन घेई मागुण पाहिजे ते. पुत्रा वाचून जे का आणिक देय तेही देईन सगळीक. विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मिले नसेची. तो बाळीची अक्षरे समस्त वाचून पाहिली तो तयात. तुझ पुत्र सुख सप्त जन्मात नाही असे स्पष्ट असे. यास्त तू न मागे नंदनम. तुझ पुत्र सुख नाही जाण ऐसे हरीचे वज्रा समान निष्ठुर वचन ऐकुनिया. तो सुदेव द्विज तत्क्षणी विकळ झाला हृदय फोडून. विच्छिन्न मूर्ध द्रुल वाणी पडला धरणी मूर्छित. ती पतीची अवस्था पाहुन गौतमी दुःखे करीत रुदन. मागुती किंचन धैर्य धरुण पती सनिध बोलत. उठा उठाओ प्राणेश्वरा व्यर्थ नका दुखो स्वांतरा. मम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच म्या कथिले असे. जे जे कपाळी लिहिले विधाते तेची सुखा सुख प्राप्त होते. मानव भोगित पूर्वार्जिता ते हरी ते करील काय. मुमुक्षशी औषध देता जेवी निष्फळ होय तत्वता. तेवीच अभाग्याचे सर्वता उद्योग निष्फळ होतात.
ज्याचे दैव अनुकूल नाही तयाचे व्यर्थ होते सर्वही. यज्ञ तप दान दानादिका होणे श्रीहरी सेवा श्रेष्ठ असे. ऐसे बोलती देव सकळ परिती जवणी दैव प्रबळ. सूर्या पुढे खंदोत विकळ तैसी सेवा देवा पुढे. तस्मात सर्वत्र याचे विश्वासा टाकून उठावो प्राणेशा. एके दैवीच ठेवा भरवसा हरीचे प्रयोजन काय. ऐसे तीव्र शोक संयुक्त गौतमी चैकुणी भाषित. वैनते क्षोभे कांपत विष्णूसी बोलला झाला. देवाई गौतमी अति दीन शोकसागरी झाली विमग्न निमग्न. तैशाची या तापसी ब्राह्मण शोके रडत पडलासी. याची नाही कोणी रक्षिता याची असह्य दुःखावस्था. तू प्रत्यक्ष पाहत असता कैसा स्वस्थ राहिलासी. तू दीनबंधू दया सागळ स्वजनाला हगी भयंकर. भक्त दुःख सहिष्णू ईश्वर ऐसा साचार सोनिया. आज तो व दया काय झाली ब्रह्मण्याताही कोठे लपल. दीनबंधुता कैसी संपली क्रूरता धरली कोठून. सायुज्यादी चतुर्वीर भुक्ती त्वद्भक्ताचे करतळी वसती. तथापि त्या अग्नित भक्ती मुक्ती इच्छित नाहीत. भक्तांच्या अग्रभागी अष्टमा सिद्धी एवढी वेगी. किंकरी सेवे लागी तत्पर सदा राहतात. ऐसे तो भक्तीचे महात्म्य सर्व विसृत असे उत्तम. तरी या विप्राचा पुत्रकाम पुरवाया श्रम तुझ काय. पुत्रा वाचून सर्व यासी देवाय उद्युक्त झालासी. तरी गजेंद्र दात्या पुत्रासी अंकुश देण्या श्रम काय. जरी तू या विप्राच्या कामा नाही पुरविले सर्वोत्तमा तरी इतपर त्वत्पाद पद्मा कोणीच नाही सोयविणार. अदृष्टी असेल त्याची मिळेल. ऐसे जरी प्रसन्न होईल तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल नेची आहे. कर्तुम तू सहमत ऐसे सर्वत्र आहे विस्तृत. परी यासी न देशी सूत तरी ते आज निष्ठील पै. यास्तव देवा ऐसे न करी यासी पुत्र देई सत्वरी. आजपर्यंत नाना प्रकारी भक्त कामना पुरविल्यास. गजेंद्री करिता तुझा धावा तया रक्षिले देवा. अनन्य शरण होताची ध्रुवा अक्षय पद दिदलेस. तू भक्तीच्या पूरक श्रीपती ऐसी ब्रह्मांडी गाजे कीर्ती. म्हणून पुत्रार्थी दंपती तुझला शरण पातली. आता उपेक्षा करीशील तरी तव अपकीर्ती होईल परी. ऐसी विनत ऐसी ऐकिरी ऐकून हरी बोलत. बाग स्वगेंद्रा विनता नंदना तुझा अंतरी हाली करुणा. तरी ममाज्ञे या ब्राह्मणा सत्वर देही पुत्र एक. ते हरीचे स्वानुकूल वचन ऐकून हर्षला पन्नगाशन. सर्वेची तया ब्राह्मणा लागून वरदान देता झाला. म्हणे द्विजेंद्रा सप्त जन्मावरी तुझा पुत्र सुकना निर्धारी. ऐसे जे का बोलिला हरी ते सर्व येतात असे. तथापि हरिने मजला गुण आज्ञा पिले असे म्हणून तुझ्या करिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी. दंश संभूत ऐसा त्वरित तुझला होईल एक सुत. तयाचे तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पै. परी तया पुत्रापासून तुम्हा दुखोईल दारुण. तथापि चित्ती विचार करून हरिविजन सोडावे. श्री हरी चरणी दडली मती म्हणून धन्य आहेस जगती. निष्काम किंवा सकाम भक्ती हरीसी अति प्रिय असे. पांचभौतिक सर्व शरीर हळवावरचे जैसे नीर. की जलबुधू बुधवत साचार क्षणभंगुर असे पै. त्याचा न धरिता अभिमान अंतरी चित्ती हरीचे चरण. तो न हर जगी सर्वमान्य आणि धन्य होय साचार. दुस्तर भवसागरातुनी तारिलैसा या त्रिभुवनी. शोधिता एक वाचुनी इतर नाही कोणीस. हरीच्या कृपेले शेक करून मी तुझं पुत्र दिला जाण. आता करीत हरी चिंतन सर्वदा सुखेवते तू. आणि प्रपंचा माझी सर्व काळ उदारतेने रावणी केवळ. संसार जन्म फळ सकळ मिळेल तैसे भोगी तू. असो ऐसा गरुड मुखेशी वर देवणी सुदेवासी. मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता झाला. आणि सुदेव स्त्री सहित इष्टवर लाभतासी त्वरित. स्वगृहा जावणी पूर्ववत गार्ह स्वस्त भोगित आनंदे. पुढे लोटिता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्विन. नवमास होताची पूर्ण पुत्र रत्न प्रसविले. सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख. गौतमीस झाला हरिक प्रसूती सुदुःख लोपले. सुदेव विप्रई आनंदला द्विज समूह पाचारिला. जात कर्म संस्कार वाहिला संपादिला यथाविधी. सकळ द्विजवरान कारणे यथाशक्ती दिरली दाणे. याचक जना बहु सन्माने वस्त्रे पात्रे अर्पिले. ज्योतिर्वेत्या ब्राह्मणाकडून जातक वर्तिले तत्क्षण. शुकदेव ऐसे नामाभिधान पुत्रा लागून ठेविले. पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर. शुक्ल पक्षीचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी. पक्ष मास ऋतू अयन
जैसे होय कालक्रम तैसे तैसे सद्गुण घन अंगी भरत बाळकाचे बाळ क्रीडा अनेक रीती करीत असे दिवसा राती पाहुण्या पित्याचे चित्ती आनंदती होत असे ऐसे वर्षे लोटले 7 8वे वर्ष होता प्राप्त सुदेव सुताच्या पुनयनार्थ हर्ष उद्युक्त झाला द्विजवरांची पाचारुण आदी केले पुण्या वाचन सुमूर्ती यथाविधान मौजी बंधन संपादिले गायत्री मंत्र उपदेशिला शुकदेव ब्रह्मचारी झाला सूर्यापरी तेजे आगळा शोभू लागला तत्काळ मग माता पितरांची वंदून आरंभिले विद्या अध्ययन स्वबुद्धीने गुरुलागुण तोषवीत सर्वरा अरे तो 8 वर्षाचा कुमार परी केवळ बुद्धीचा सागर गुरुने कथिता एक वार पाठ होय तयासी ऐसे करुणी वेदाध्ययन शास्त्रे शिकला संपूर्ण स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुदेव आनंदला आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्रासीत एकदा तयाचे सदना प्रत देवर मुनी पाहतला तया पाता सुदेवी तत्क्षण प्रेमे गेले साष्टांग मन आसन पाद्यादी समर्पण एथा विधी पूजेले तो सुदेवात्मज ब्रह्मचारी सुखदेवते ते आला सत्वरी देवल मुनीचे चरणावरी प्रेमे मस्तक ठेविले तै त्या सुंदर कुमारा पाहुणे मुनी बोलत सुदेवा लागुणे बाद्विजेंद्रा तू त्रिभुवने धन्य धन्य आहेस अरे हा दुर्लभ गुणसागर तुझे लाभला पुत्र सुंदर तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागे या अथवा पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विनित बुद्धिमान बोलका ऐसा सूत कोठे नाही देखील ऐसे बोलून ते समयी शुकासी म्हणे रे बाळा येई तव हस्ते कौतुक काही दिसत आहे पाहतो रेखांकिते सुंदर छत्र 2 चामरे विलसत विचित्र वर्तुळ कमल सहस्रपत्र हस्ती पवित्र शोभताये अष्टुंगे सुंदर एवाकृती आजानुलंबित हात शोभती आकर्ण नयन वीरागती बुबुळे तळपती पिंगट अति गोंडस सर्व शरीर स्मस्मित वदन दिसते मधुर वली त्रयाने भूषित उदर भाग्य लक्षणे किती सांगू ऐसे बोलून कुमार प्रत पुनश्य बोले विप्राप्रत अगासुदेवा तव सूत गुणसागर केवळ याची लक्षणे कैसी देख शंका ऐसा कंठसुरेख स्निग्ध कुरळ केस सकळीक वक्षस्थळ उंच बहु किती सुंदर वर्णन केले बघा पृथुग्रीव सुहास्यवदन ऋष स्कंदवत स्कंदमान दोन्ही कर्ण समप्रमाण हा कर्ण नयन सुंदर हा सर्व लक्षणी संपन्न कुमार सौभाग्याचा होय सागर परी एकच दोष आहे थोर तेने समग्र भेट केले ऐसे बोलून शिरालवीत सुस्कारा टाकुणी मुनी म्हणत आदी आयुष्य पाहुणे यथार्थ मग लक्षणे सांगावी आयुष्यहीन कुमाराची लक्षण काय करायची आयुष्य पाहुणे येतात मग लक्षणे सांगावी आयुष्यहीन कुमाराची लक्षण काय करावयाची बुबळे वीण नेत्र गोळाची गरज काय साचार सुदेवा हतवनंदन 12 वर्षी जळी बुडवण अवचित पावेल पैमरण परी तू शोक करू नको अवश्य होणारे ते पाही आपोआप होते सर्वही तया लागे प्रतिकार नाही मुमुक्षिशी काय औषध ऐसे बोलून देवल ऋषी निघून गेला ब्रह्मलोकासी गौतमी स तो द्विज तपासी तापसी दुःखे धरणीसी पडियेला देवलांचे वचन स्मरत भूमीसी लोळे विलाप करीत काही वेळे गौतमी त्यात उठली धैर्य करोणिया स्वांकावरी घेतला नंदन प्रेमे चुमिले तयासी वंदन तयासे वदन ददनंतर हस्त जोडून पती लागून विनवित म्हणे हो द्विजेंद्रा प्राणनाथा धैर्य धरा उठा समर्था पुढे घडून येणाऱ्या अर्था भिऊ नये कदापि न होणारे ते कदाही जगत्तत्री होणार नाही अवश्य होणारे तेची पाही घडून येईल निश्चय शंकाराधिक महादेव तेही दुःख पावले सर्व असुरेश्वर बलिराव तोही बंधन पावला हिरण्याक्ष पावला मरण रुद्रासुरांचे झाले निधन कार्तवीर्य आणि रावण तेही शिरच्या छेदन पावले तरी अवश्य भावी ते यथार्थ घडवणी येतेची पै समस्त यास्तव आपण उठावे त्वरित श्रीहरी लागून बजावे एवं प्रकारे सुदेव पत्नी कथिती झाली पती लागुणे ऐसे श्रीमद वाल्मिकी मुनी रायासी कथिता झाला इति श्री अधिकमास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकत चतुर सप्त अध्याय गोढ इति समाप्तम शुभम भवतु श्रीकृष्णार्पण भवस्तु बोला जय श्री कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्रवण केले तर श्री पुरुषोत्तमाय नमाल्याला विसरू नका प्रतिक्रियेत